पहिलं षटक आणि त्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस क्रॉस बॅट लागते पण काउंट करणार चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. आणि 8 धावा आलेल्या आहेत मैदानातून बाहेर. सगळ्या इंडियन संघाकडे जर पाहिलं गेलं तर प्रथमतः नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे आणि जवळजवळ 6 चेंडूमध्ये 8 धावा सलामी जोडी बनवलेले आहेत. तर त्यात चेतन गुरव 4 चेंडूमध्ये 7 धावेवरती साईडवरती खेळतील आणि रोहित बटगर 2. या मैदानाकडे रोहित वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक 8 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. रोहित बटगर पुढील चेंडूचा सामना करतो. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये थोडा बदल. मिडॉन या दिशेला यावेळेस विज्ञान स्पॉटवरती चेंडू आढळतो. वेगवान गोलंदाजीचा मारा मैदानामध्ये रोहितच्या द्वारे आणि यावेळेस रोहित मात्र फलंदाजावरती आणि होतोय. जवळजवळ या क्षेत्रावरती जेवढे आपल्या स्पर्धेचा उपक्रम असा आहे जेवढे 10 चेंडू असेल तेवढे वृक्ष लावायचे आहेत म्हणजे झाडं लावायची आहेत.
बघून तुम्हाला काय वाटतं सर? बघ अतिशय सुरेख प्रकारचं नियोजन आहे आणि निश्चितपणे हे जे ग्राउंड बघितल्यानंतर निश्चितपणे ज्यांना क्रिकेट शौकीन आहे मोहाली पंजाबचं जे आपल्याला मैदान आठवत असेल तशा प्रकारचे अतिशय सुरेख प्रकारचं मैदान केलं आणि माझ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा आहेत. अतिशय सुरेख असं मैदान आहे. सामने 8 षटकांचे आहेत. 6 संघ असे 2 ग्रुप आहेत आणि आजचा दुसरा दिवस आहे. अतिशय सुरेख असं मैदान आहे. मैदानासाठी अनेक जे जुने जाणते खेळाडू आहेत त्यांनी योगदान दिलं आहे आणि त्याची आठवण आपल्याला निश्चितपणे होते. तो बबलूजी अतिशय सुरेख असा अष्टपैलू खेळाडू होता पण तो त्याचं निधन झालं. त्याची निश्चितपणे आठवण आपल्याला होते. त्यानंतरचा सामना होईल तो महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि जयभीम स्पोर्ट्स दोन्ही आणि नाणेफेकीसाठी यायचा. विवेक शेकलकर नाणेफेकीसाठी या. आपल्यासाठी धन्यवाद. प्रमुख पाहुणे थांबलेले आहे जिथं नाणेफेकी होती. आपले आजचे प्रमुख पाहुणे राजू कुलकर्णी सर, सिनियर खेळाडू व उत्तम समालोचक यांच्या हस्ते आजचा टॉस इथं केला जातो. माझे साथी मित्र अक्षय बिस्किट टॉस करून घ्यायचा आहे. टॉस झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना इथं कॉमेंट्री कक्षाजवळ यायचं आहे. विवेक शिकलगार व तर नाणेफेक जिंकले किरण सागळे यांनी, तर मी त्यांच्याकडे जातोय. तर किरण, तर हा सीझन जो आहे JPLचा 2025चा, तर या नियोजनाबद्दलच आपण विचारणार आहोत. तर तुमच्या समोर जो खेळाडू पडतो तो तुमच्या संघातीलच म्हणजे आपल्या केसीपूरचाच खेळाडू, त्याच्याबद्दल काय रणनीती असेल आणि काय प्रयत्न असेल त्या संघासाठी? रणनीती काही नाही आहे. जास्तीत जास्त चांगला खेळ घेऊन जिंकण्याचा ध्येय असेल आणि टॉस जिंकून आम्ही प्रथम फलंदाजी करू. धन्यवाद किरण. तर मी विवेककडे जातोय. तर विवेक, तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे कारण आपल्या संघामध्ये सगळे यंग खेळाडू आहेत. तर किरण सागळेबद्दल तुला 2 शब्द काय बोलायचे आहेत कारण त्याची फलंदाजी तू आतापर्यंत बघत आलायस, त्यासोबत तू खेळला आहेस. तर किरणच्या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल तुझा? सामना आठवत आहे कमीत कमी त्यांना 60-70 थांबवायचा प्रयत्न करू. कारण आमच्या टीममध्ये जरी 60-70च्या प्लस जरी झाला तरी आमच्या टीममध्ये ॲबिलिटी आहे तेवढा चेस करायचा. आणि माझ्या टीमवर माझा स्वतःचा विश्वास आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि आम्ही जास्तीत जास्त जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद विवेक आणि किरण, तुम्हाला शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. तर परत आपण सामन्याकडे जातोय. धन्यवाद कुलकर्णी सर. तर मी विनंती करतो पांडुरंग सरांना की विवेक सर कमेंट्री बॉक्समधून चालवा घ्यायचे. सामना सुरू करावा असं मी पंचांना विनंती करतो. करून मारा करतो तो अष्टपैलू खेळाडू वैभव खबाले. पहिला चेंडू सुंदर असा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडूवर एक झाड लावण्याचं प्रकल्प इथं क्रिकेट
क्लब ऑफ जयसिंगपूर संघानं आव्हान घेतलं आणि पहिल्या चेंडूवर एक झाड लावण्याचं इथं मानस त्यानं वैभवनं इथं CCG पुढं दिलंय. दरम्यान स्ट्राईकवर आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू संदीप मकवाना. दरम्यान यावेळेला मात्र उजव्या स्टीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी अवांतर धाव म्हणून घोषित केलंय. वाईड बॉलचा इशारा करतायत आणि अवांतर धावसंख्येत एक निभर अवांतर धावसंख्येनं संघाचं खातं इथं खोललं जातंय. पहिल्या चेंडू सारखा दुसरा चेंडू देखील टाकण्याचा वैभवचा हा प्रयत्न. हॅलो दरम्यान पुढचा चेंडू अत्यंत सुंदर असा हा चेंडू यार पद्धतीचा सुंदर चेंडू. हा चेंडू काही संदीपला खेळता आला नाही. यानंतर जुने आमचे जाणते समालोचक माननीय श्री राजू कुलकर्णी सर इथं समालोचन कक्षात उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढील समालोचन व सूत्र हाती घ्यावे. सामना जिंकण्यासाठी 110 धावांची गरज आहे. एक शॉर्ट मॅच थर्ड मॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ लॉंग ऑन शॉर्ट स्कोर एक 30 स्कोर एक आणि शॉर्ट पॉईंट एक. ऑफ साईडला 5 ऑन साईडला 4 अशी विरुद्ध मॅच. संदीप मकवाना महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यातील एक सर्वोत्कृष्ट फलंदाज जयसिंगपूरचा सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध आहे. बघूया सामन्याला काय कामगिरी करतो संदीप. राईट आंबर गावली सुद्धा छोटं छोटं फडकावलं आणि निश्चितपणे षटकार. अतिशय सेकंद नयनतारा ऑप्टिकसचा कोणी खेळाडू जरा इथं कॉम्प्युटर कक्षाजवळ यायचा आहे. लॉंग ऑन टीम स्कोर लेग दरम्यानचा पुढचा चेंडू परत फुलटा चेंडू चेंडूचा लॉंग ऑनला बघूया आणि परत एकदा षटकार. 2 चेंडूवर 2 षटकार. संदीपची धावसंख्या होती ती 5 चेंडू 12 धावा फटकावले त्या संदीपनं. त्यानंतर पुढचा चेंडू मारलेला फटका आणि 4 धावा. पहिल्या चेंडू षटकार दुसऱ्या चेंडू षटकार आणि
दसरा चौकाचं मैदान म्हणलं की निश्चितपणे आपल्याला आठवण होते ते जुने गावचे खेळाडू कैलासवासी नबी मल्ला आणि लावळे, तसंच त्या सुद्धा आपल्याला माहित असेल झुंजार क्रिकेट क्लब, जयशंभर स्पोर्ट्स क्लब, जेम्स बॉन्ड, JCC संघाकडून अनिल लावळे, नबी मल्ला, उत्तम कोलप, ॲडव्होकेट कांबळे, तसंच झुंजारकडून दिलीप भाट, ॲडव्होकेट बाळकृ कुलकर्णी, पोपट पाटील, रवी पाटील, जेम्स बॉन्डकडून भरत बागडेचा, पंचशील व्हायचं वाटरकर. दरम्यानचा पहिला चेंडू ऑफच्या बाहेर पडला, चेंडू खराब चेंडू होता, तिचा फायदा उठत आला नाही. गडकडचा एक चांगला फटका बघायला मला असता फलंदाज झाला, परंतु केवळ एक धाव त्याची फलंदाज झाला. अखोट टप्प्याचा चेंडू होता आणि निश्चितपणे एक चांगला पॉईंटच्या डोक्यावरून चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता, पण चेंडू नेट सगळ्या बॅटीचा नाही. एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या होती 18. वैभव आणि त्याला तोंड देतो संदीप मकवाना. अत्यंत आक्रमक मोडमध्ये आहे तो संदीप मकवाना. संदीपसाठी शॉर्ट दरम्यान पॉईंट, एक लॉंग ऑफ, मिड ऑफ, मिड ऑन, टीम कडे शॉर्ट्स केले आणि शॉर्ट्स पॉईंट. ऑफ साईडला 5 तर ऑफ साईडला 400 वेळच नाही. दरम्यान वैभव चेंडू टोपाचा चेंडू मी निश्चितपणे बघा चौकार आहे षटकारा चौका फलंदाज संदीप पाटील हे नावाजलेले खेळाडू होते. त्या मुंबई संघातून आपला अखिलेश हिराबाडकर हा खेळला होता आणि जवळजवळ 17 रणजीचा दरम्यानचा पुढचा चेंडू वैभव. चेंडू पडत आहे, आखो टोप्याचा चेंडू. चेंडू नेटचं काही संदीपला मारता आला नाही. चेंडू काय बॅटिंग देत नाही. चेंडू होते हातात नेट धाव चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 1-22. संदीप खेळते 8 चेंडू तब्बल 20 धावा फटकावल्या. स्ट्राईक रेट जवळजवळ 250ला. अतिशय आक्रमक फलंदाज आहे, आपल्या षटकारासाठी प्रसिद्ध आहे वैभव. संदीपला वैभवचा चेंडू आणि कुठ्या व्यवस्थितचा फटका, अत्यंत रोमांचक मारलेला फटका आणि 4 धावा त्याचा संदीपला. चौकार षटकार संदीपच्या बॅटीतून निघाल्यावर तिसरा षटकार. संदीपची धावसंख्या होती ती 26. 9 चेंडू खेळला आणि 26 धावा केल्यात, म्हणजे स्ट्राईक रेट जवळजवळ 300चा. अतिशय आक्रमक मूडमध्ये आहे आणि अशाच प्रकारची फलंदाजी सामाजिक असेल तर त्याला करावं लागेल. 1-28, 1.4 षटके झाले आणि आत्तापर्यंत 1-28 अशी धावसंख्या. अतिशय सुरेख आक्रमक फलंदाजी, चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना दिसतोय तो संदीप मकवाना. उंचापुढा खेळाडू आहे. शॉर्ट दरम्यान गेले पॉईंट, लॉंग ऑफ, मिड ऑफ. त्यानंतर फक्त चेंडू परत औषधच्या पाय जाणार. चेंडू पंचांच्याकडे दाद मागण्यात आले. बघा चेंडू औषधच्या पाय जाणार. चेंडू निसर्गावी संदीपला कळला नव्हता. पंचांच्याकडे दाद मागण्यात आली, परंतु पंचांचा नकार. संघाची धावसंख्या होती ती 1-28. 8 षटकार, 110 धावांचं मोठं लक्ष आहे ते संघाला. दरम्यानच्या वैभव राईट आर्म ओलिंग पडीचा मारा करत तो संदीपला. संदीपसाठी ऑन साईडला 4 अशी व्यवस्था नाही. संदीपचा पुढचा चेंडू आपला फॉर्मॅट टाकला. यार्ड करण्याच्या पडणार चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअरला खेळશે ना. 1 धाव मिळते ती संदीपला. संदीपची धावसंख्या होती ती 27 आणि हे षटक संपते.
2 षटकार केले. संघाची धावसंख्या होती ती 1/29 आणि त्या पुढचं वर्णन की महाराज करतील. धन्यवाद सर. धन्यवाद. एक जुनं समालोचन आम्हाला पाहायला मिळालं, थोडी प्रेरणा मिळाली. असं पाहिलं गेलं तर कुठंतरी आम्हालाही थोडंसं म्हणजे एक आनंद मिळतो. बघितलं गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 धावा आलेल्या आहेत. 36 चेंडूमध्ये 81 धावेची अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. पाहिलं गेलं तर डायमंड सुपर किंग संघामधून जर पाहिलं गेलं तर एक मोठा खेळाडू संदीप मकवाना, ज्यांच्याकडे सर्वांचं लक्ष अतिशय लाईट तिकडची लाईट, आपल्या लॅम्पवरची लाईट बंद करा. कोण आहे तिकडे? तहसील चालू आहे का? लाईटचे नियोजक अध्यक्ष, त्यांना माझी विनंती आहे की आपले लॅम्प आहेत का नाही, त्या लॅम्पवरच्या लाईटीचा त्रास होतोय, जरा आपण याच्याकडे लक्ष द्यावं. तर यावेळेस मात्र पाहतोय आपण स्ट्राईक वरती संदीप मकवाना, एक षटकार किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. यावेळेस मात्र पुरेपूर समाचार घेतलेला या चेंडूचा. चेंडू जातोय सरळ मिडविकेटच्या डोक्यावरून 4 धावेसाठी. अतिशय तो करतोय. आणि काय म्हणलं जातं की षटकार किंग आहे. प्रत्येक चेंडूला वेग देतो, प्रत्येक चेंडूला मात्र षटकार चौकाराच्या दिशेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न. यावेळेस खेळायचा आहे वेगवान गोलंदाजीचा मारा. एक सुपर से ऊपर वेगवान चेंडू, तेज तरार चेंडू येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र गोलंदाज संदीप मकवानावरती भारी पडतोय. 13 चेंडू 31 धावा. अजूनही वैयक्तिक जर बघितलं गेलं तर संदीप सरांच्या खात्यावरती 31 धावा, 1 विकेट, 3रं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती. 34 चेंडू आणि 77 धावेची आवश्यकता. आणि आज बघितलं तर 2ऱ्या दिवशी 100 धावेचा आकडा पूर्ण झालेला आहे. म्हणजे यावेळेस बाहेरचा चेंडू बॅटच्या आत निकड लागते. देशावरती चेंडू होते, पाठी मागे यष्टीरक्षकाच्या गॅदरमध्ये विसावतोय. पण दरम्यान बघितलं गेलं तर आमचे राजू सर म्हणले की एक जुने खेळाडू ज्यावेळेस मैदानात असतात, अनुभवी खेळाडू मैदानामध्ये असतात, त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. कारण मैदानाची पुरेपूर माहिती त्यांच्या डोक्यामध्ये फिरत असते. आणि कुठल्या कव्हर असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग ऑन असेल, या ठिकाणी त्यांना षटकार कव्हर मांडण्याचं सोपं जातं. बघा पुढचा चेंडू. नाही भाऊ, या चेंडूला मात्र समाचार घेतलेला संदीपने. सरळ चेंडू लॉंग ऑन. सदतीस धावा वैयक्तिक संदीप. जातोय आपण 32 चेंडू मध्ये 71 धावेची आवश्यकता.
एक सुपर सामना मैदानामध्ये ज्यांनी चेंडू टाकला मैदानात त्यांचं मनपूर्वक आभार. आणि प्रत्येक चेंडू तुम्ही बाहेरनं मैदानामध्ये टाकला तर 10 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला प्रत्येक चेंडूला बक्षीस म्हणून दिलं जाईल. तुम्ही कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आणि बक्षीस घेऊन जायचं आहे. जयसिंगपूर प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आहे, प्रत्येक चेंडूसाठी बक्षीस आहे. यावेळेस मात्र पूर्ण समाचार घेतलेला मिड विकेट वाघाची धाड, येतोय मोठा पहाड आणि हा एक जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा षटकार. म्हणजे लूप लाईन आहे, ऑफसाईड ऑनसाईड जबरदस्त आयोजन नियोजन तथा आदरणीय सन्माननीय या लाडकं नेतृत्व संघ मालक यड्रावकर आणि यांच्या संयुक्त विचारातून या क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ फेकू नको, कसं फेकणार, आम्ही बॅग पडायचे कुठे भैया. हॅलो ऊपर आले रे. हॅलो हॅलो षटकात आत्तापर्यंत 48 धावा केल्या, म्हणजे षटकामागं 16 धावा केल्या आणि त्याला कारणीभूत संदीप मकवानाची आकर्षक फटकेबाजी उत्तम चौकार आणि षटकार केले. आणि आत्तापर्यंत 46 धावा केल्या तर केवळ 17 चेंडू, अर्ध्या षटकासाठी केवळ 4 धावांची गरज आहे ती संदीपला. दरम्यान स्वतःचं पहिलं आणि संघाचं चौथं षटक त्यांच्या बाजूला. एक स्ट्रॉंग थर्ड मॅच, एक डिमिश झाले पॉईंट, एक सुपर कव्हर, लॉंग ऑन शॉर्ट मिड विकेट. रोहित स्वतःचा पहिला आणि संघाचं चौथं षटक करायचा. रोहितचा मारा, रोहितचा चेंडू खरंच चेंडू होता, ऑफस्टिकून व्यवस्थित कडे येणार चेंडू चांगला फरकावला आहे संदीपला कॉसमध्ये, पण केवळ एक धाव मिळते संदीपला. संदीपची धावची संख्या होती 47. आपल्याला माहीत असेल की याच मैदानावर ज्याने अनेक सामने गाजवले होते. अनिल आवळे यांच्या नेतृत्वात यष्टीरक्षण, नबी मुल्ला यांची लेग ब्रेक गोलंदाजी, संजय मालू यांची उत्तम षटकार, पोपट पाटील यांचा तेज तर्रार आउटस्विंग, बाळकू कुलकर्णी यांची उत्तम षटकार. त्यानंतर पुढचा चेंडू चेंडू फटकाला चेंडू होतो त्यांचे आणि खराब क्षेत्ररक्षण. एक धाव होत असताना एक खराब क्षेत्राने एक धाव मिळते ती संघाला. संघाची धावसंख्या होते ते 49 आणि पंचाने नो बॉल. बघूया या नो बॉलचा कितपत फायदा होत होता. संदीप
संदीपची धावसंख्या ती 47 म्हणजे या चेंडूवर आपलं अर्धशतक पूर्ण करतोय. ते चौकारानं का षटकारानं आतापर्यंत केवळ 18 चेंडू 47 धावा फटकावल्या. त्याला सिक्सर किंग मानला जात तो संदीप मकवाना. त्यानंतर पुढचा चेंडू खराब चेंडू जातोय फटम्यांच्या दिशेनं आणि चांगलं क्षेत्ररक्षण. खराब चेंडू होता त्याचा काय फायदा उठवला नाही संदीपला. संदीपची धावसंख्या होती 48, संघाची धावसंख्या होते 52. संघानं आतापर्यंत 52 धावा केल्यात आणि त्यात एकट्या संदीप मकवानाच्या धावा आहेत त्या 48. त्यात 3 षटकार आणि 3 चौकार आहेत. नंतर पुढचा चेंडू ड्रेसिंग लेग तिकडे मिळाला. चेंडू फ्लिक केलाय. चेंडू जाते डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव माहिती ती फलंदाज झाला. लेग व्हाईस पंचांचा दिशाना लेग व्हाईसचा अवांतर धावसंख्येत 1 वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती 1-53. याच मैदानावर आपल्याला माहित असेल की ज्याने शतकं मारली होती त्यांची निश्चितपणे आठवण होते ती उत्तम कोलप यांची. NCB कडून खेळत असताना त्यांनी याच मैदानावर शतक केलं. संजय मालू यांनी याच मैदानावर लेदर टुर्नामेंटवर शतक केलं. बाळू मांदना दरम्यान चेंडू आणि फटकाने 4 धावा. फलंदाज संदीपनं बघितलं की चेंडू ऑफस्टिकडून मिडस्टिककडे येते. चेंडूच्या टप्प्यापर्यंत चालवत क्रिकेट मधला देखणा कवटायचा फटका आणि अशा प्रकारे आपलं अर्धशतक पूर्ण केलंय ते संदीप मकवानानं. संदीपची धावसंख्या होती ती 52. केवळ 20 चेंडूत 52 धावा केल्यात. त्यात 4 षटकार आणि 4 चौकार खेळले आणि 20 चेंडूत 52 धावा करून आपलं अर्धशतक पूर्ण केले ते संदीप मकवानानं. संघाची धावसंख्या 1-57. नंतर फक्त चेंडू पंचांच्याकडे ताज मागण्यात आले. बघूया पंच काय निर्णय देतात. बहुधा चेंडू बाहेर जाणार असावा आणि संदीप त्रिफळाबाद तिथून नीटचा चेंडू दिसला नाही. चेंडू संदीपला रिव्हर्सिट करायचा होता. संघाची धावसंख्या होती ती 2-57. 3.5 षटके झालेत आणि आतापर्यंत 2-57 धावा केल्यात. 25 चेंडू 53 धावांची गरज आहे आणि संदीप मकवाना त्याने संघासाठी महत्वाचे योगदान दिले. 11 फटकेबाजी केली आणि 52 धावा करून तो तंबूत परत आहे. आपलं काम तर निश्चितपणे पूर्ण केले ते संदीप मकवानानं. पुढचा प्लेअर पाठवा. डायमंड किंग दोन्ही पुढचा प्लेअर लगेच होऊ दे. एवढा वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. डायमंड किंग क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करा नाही तर दोन्ही संघाला पेनल्टी घेऊन देण्यात येईल. पेनल्टी म्हणून त्यांच्या रन्स वजा करण्यात येतील. या सामन्यासाठी काम करत आहेत ते शिवराम आणि धनंजय दुबल. तिसरी पंचायत म्हणून काम करत आहेत ते धनवडे. दोन 57 अशी धावसंख्या झालेली आहे. 8 षटकार 110 धावांची गरज आहे. संदीप मकवाना नुकताच बाद झाला ज्यानं 5 षटकार आणि 4 चौकारांच्या 52 धावाकडून तंबूत करून आपलं काम तर पूर्ण केलं. आपल्यांदा अक्षय सावंत. अक्षय आपल्या षटकारासाठी प्रसिद्ध आहे. बघूया या सामन्यात काय कामगिरी करतोय. त्यानंतर पुढचा खराब चेंडूचा काय फायदा होत झाला नाही अक्षयला. मिड विकेटच्या दिशेने एक चांगला चौकार किंवा षटकार बघायला मिळाला असता. हे षटक संपतंय. संघाची धावसंख्या होती ती 4 षटकार 57. 2-57 अवांतर धावा आहेत. 3 बाद होणारा फलंदाज संदीप मकवाना ज्यानं 52 धावा केल्या.
दरम्यान गोलंदाज वैभव कॉलेजच्या बाजूला आणि त्याला तोंड देईल तो रियाज. वैभवचा चेंडू ऑफस्टिकचा खूप वाया झाला. चेंडू फलंदाज पहिला चेंडू सोडून देतोय. निर्धाव चेंडू एक शॉर्ट ऑन मॅन गडी शॉर्ट पॉइंट कीपर कव्हर लॉंग ऑन टीम स्कोअर लाईक आणि एक शॉर्ट फायनल. ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी वेळ नाही. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा खराब चेंडू आणि निश्चितपणे वाईट. आव्हान धावसंख्येत 1ने वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 58. बाद होणारा फलंदाज संदीप मकवाना ज्यानं 20 चेंडूत 52 धावाची आकर्षक फटकेबाजी केली. त्यात 5 षटकार आणि 4 चौकार खेळले आणि चांगली सुरुवात करून दिली ती संघाला. दरम्यान वैभव राईट आर्म पद्धतीचा मारा. वैभवचा चेंडू परत एकदा खराब चेंडू. पंचांचा परत एकदा वाईटचा इशारा. आव्हान धावसंख्येत 1ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 59. अतिशय सुरेख कसं मैदान बनवलंय. ते सर्व अक्षय चव्हाण, अमोल भुजने, सुभाष हादगिने, पृथ्वीराज जगदाळे तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि पडियार बंधूंचं नाव इथं निश्चितपणे घ्यायलाच लागेल. दरम्यानचा पुढचा चेंडू बघ्या आणि फलंदाज बाद आणि अशा प्रकारे तिसरा बळी जातोय. त्यानंतर पेसर आणि यानंतरचं पुढचं वर्णन महाराज करतील. पुढील फलंदाज पटकन मैदानात पाठवा. पंच सामन्याकडे थोडं लक्ष द्या. 6 सामने आज आपण या मैदानावरती पूर्ण करणार आहोत. 5वं षटक 59. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर संदीप मकवाना यांनी मैदान सोडलं. दरम्यान पाहतोय आपण अक्षय सावंत अजून मैदानात आहे आणि अक्षय सावंतला साथ देण्यासाठी येतो दुसरा फलंदाज. टीम 11चे 12वे खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये येत आहे. संदीप मकवाना सरांना विनंती आहे. राज येतोय. राजमाळी आणि वैभव कदम आपल्या कोट्यातलं षटक पूर्ण करताना 22 चेंडू 51. जोरदार मारा. एक करार चेंडू ऑफस्टिकच्या दिशेने टॅचू करताना पाहतायत की बॅट्समॅन कुठंतरी मला वाटतं राजमाळी सांगत आहेत. पंचांना थोडी दात मागत आहेत. या चेंडूवरती निश्चितच निकाल मात्र झालेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. 21 चेंडूमध्ये 51 धावेची अजून आवश्यकता जिंकण्यासाठी डायमंड सुपर किंग्स संघाला समानजनक जागेवरती अजून सामना आहे डायमंड सुपर किंग्स. तर बघितलं गेलं तर राजमाळी यांनी आपलं अजून खातं खोललेलं नाहीये. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने गोलंदाजी करताना वैभव कदम उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हुक केलेला आहे. सरळ स्क्वेअर स्क्वेअर लेगच्या वरनं जातोय. चेंडू गेलेला आहे षटकारासाठी. जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 आणि आज दुसरा दिवस उगवतो या स्पर्धेला. दुसरा दिवस उगवल्यानंतर पाहायला गेलं तर 109 धावा आणि टार्गेट 110 धावेचं. पण पहिला दिवस असं झालं की 98 धावा झाल्या, 99 धावा झाल्या, टार्गेट 100 पर्यंत. पण 100चा आकडा टार्गेटचा पूर्ण झाला नाही. जवळजवळ 65 धावा, 3 विकेट, 4.4. अजून 2 चेंडू वैभव कदम यांचं येत आहे. 20 धावा खर्च केलेले आहेत त्यांनी जवळजवळ 10 चेंडू मध्ये.
एक विकेट मात्र त्यांच्या खात्यावरती आहे. स्ट्राईक वरती पुन्हा राजमाळे 6 धावेवरती खेळत आहे. 2 चेंडूचा मोबदला घेतलेला आहे. पुन्हा एकदा शानदार पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेमध्ये वन बाउन्स मॅन लाईन्स फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते सर. लॉंग ऑफला एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर नजरेतलं. तमाम जमलेले आमचे येत आहेत प्रेक्षक क्रिकेट प्रेमी, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 19 चेंडू 44 धाव्याची आवश्यकता. डायमंड सुपर किंग राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सुंदर पद्धतीने गोलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैभव कदम. यावेळेस पंचांचा निकाल येतोय अवंतर धावेचा. वाईट बॉलचा इशारा. एखादा जरी चेंडू वाईट गेला तरी धावसंख्या मात्र मायनस होते. गोलंदाजाला त्याचा मात्र मोठा मोबदला मोजावा लागतो की 10 कमीत कमी 10 सेकंद तरी जास्त त्याचे 10-15 सेकंद जास्त जातात. चेंडू वेस्ट जातो आणि धावसंख्या वेस्ट जाते. 19 चेंडू 43 धावा. प्लेअर लाईनचा चेंडू बॅटची काढा होते पण यष्टीरक्षकाची मोठी गलती. झेल मात्र सुटतोय मैदानामध्ये आणि षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 67 धावा. डायमंड सुपर किंग संघाला जिंकायचं जर असेल मैदानामध्ये 18 चेंडूमध्ये 43 धाव्याची आवश्यकता. तमाम महाराष्ट्रातले सर्व क्रिकेट प्रेमी लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. SSS लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑल अदर कंट्रीमध्ये tenniscricket.in या लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळीकडे पाहत आहोत. 5 कॅमेरे आहेत आणि प्रत्येक मैदानामध्ये जे खेळाडूंच्या दिशेने जे मुवमेंट्स होतं ते मात्र कॅमेऱ्यामध्ये बंद होतं. 18 चेंडू 43 धाव्याची आवश्यकता. अक्षय सावंत यावेळेस बॅट खाली टप्पा. चेंडू सरळ लॉंग ऑफच्या वर येतोय स्ट्रेट लाईनला षटकारासाठी. या षटकारानं धावसंख्येने छलांग मारलेली आहे. 17 चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता डायमंड सुपर किंग या संघाला. राजमाळी लेट आहे लेकिन तंदुरुस्त आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. वैयक्तिक खेळी बघितलं तर राजमाळी. अक्षय सावंत जोरदार अपील. यावेळेस मात्र जोरदार अपील. अजय भानुसे सर वैयक्तिक गोलंदाजी करताना यावेळेस मात्र लॉंग ऑनला चूक नाही केली क्षेत्ररक्षकाने आणि एक वोडा कॅच वोडा मॅच. धाव्याची आवश्यकता असताना मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजाने एक सुंदर विकेट आपल्या नावावरती नोंदवलेली आहे. अजय भानुसे एक उत्कृष्ट गोलंदाज, अनुभवी गोलंदाज जयसिंगपूर मधून त्यांना नावाजलं जातं आणि म्हणून ऑप्शन मध्ये त्यांना संघाने पसंत केलेलं आहे. आणि ती पसंती मात्र नक्की या अटीतटीच्या सामन्यासाठी बघितलं गेलं तर दिसून येते. 15 चेंडू 37 धावा. या पद्धतीनं नवीन फलंदाज मैदान
सामन्याला हा मात्र कुठंतरी ढील देईल आणि जिंकण्याच्या दिशेत नेईल, त्याचा एक मोठा विश्वास संवेद मैदानामध्ये येतोय. मात्र अक्षय सावंतने या सामन्याला मात्र एक कलांटी दिलेली आहे. 12 चेंडू 26 धावा. गोलंदाजीमध्ये 12 चेंडू आणि 26 धावा. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला सामना आहे. बघूया रोहितचा चेंडू ऑफस्टिकच्या पाय जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. संघाची धावसंख्या होती ती 4/85. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय. चेंडू सुरेख चेंडू. चेंडू काय फलंदाजाला कळत नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. फलंदाजाला चेंडू यार करायचा आणि फलंदाजाला फटक्यापासून परावृत्त करण्यात तर यशस्वी ठरतोय तो गोलंदाज. दरम्यानचा पुढचा चेंडू परत ऑफस्टिककडे येणार चेंडू. चेंडू फटकावता आला नाही. चेंडू जातोय डीप मिडॉनच्या दिशेनं. संघाची धावसंख्या होती ती 4/86. 10 चेंडू 24 धावा. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला सामना. संदीप मकवानानं आपलं तर काम केलं तर 20 चेंडूत 52 धावा फटकावल्या त्या. बघूया 10 चेंडू आहेत आणि 24 धावा आहेत. एक शॉर्ट मॅन गली पॉइंट लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप विकेट डी स्क्वेअर लेग. ऑफ साईडला 5 तर ऑन साईडला 4 अशी विवरच नाही. दरम्यानचा पुढचा चेंडू परत एकदा यार करण्याच्या परत फुलटॉस मारा. बघूया चौकार आहे का षटकार आहे आणि पंचांचा इशारा षटकाराचा. अतिशय सुरेख षटकार. संघाची धावसंख्या होती ती 4/92. 9 चेंडू 18 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी डायमंड स्पोर्ट्सला. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला सामना आहे. 9 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. संदीप मकवानानं हॅलो अर्धशतक पूर्ण केला. डुबल सर. त्यात 5 षटकार आणि 4 चौकार होते ते संदीप मकवानाचे. आणि 20 चेंडू नो बॉल फेकी. 9 चेंडू 18 धावा. DRS घेतलेला आहे. बघूया फेअर डिलिव्हरी आहे त्यामुळं हा काय नो बॉल होऊ शकत नाही. पंचाने DRS चेक करून निर्णय दिलेला आहे. 9 चेंडू 18 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील ते डायमंड स्पोर्ट्स संघाला. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला सामना आहे. सामना अजूनही दोघांच्याकडून समान आहे. 50-50% संधी आहे दोघाही संघांना. 9 चेंडू 18 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू ऑफस्टिक करणारा चेंडू. चेंडू फटकाचा कोर्स मध्ये बघूया आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला पण धाव काय होत नाही. चेंडू फटकायचा होता कव्हर्स मध्ये. चिक्कट घेत चेंडू जातोय गलीच्या दिशेनं. निर्धाव चेंडू. 8 चेंडू 18 धावा. चौकार आणि षटकार खेचले तरच सामना जिंकता येईल. दरम्यान अक्षयला पुढचा चेंडू मिळून ऑब्स्टिकल चेंडू फटकावला आणि बघूया निश्चितपणे षटकार. अतिशय सुरेख देखणा फटका म्हणता येईल. ऑब्स्टिककडून मिडल स्टिककडे येणारा चेंडू बॅटीच्या मधोमध खेत ज्याला पॉवर बिहाइंड द शॉट म्हणता येईल अशा प्रकारचा फटका. संघाची धावसंख्या होती ती 4/98. 7 चेंडू 12 धावा. 4/98. अक्षय खेळतोय 22 धावसंख्येवर.
अक्षय पण अतिशय आक्रमक मूडमध्ये आहे. 7 चेंडू आतापर्यंत 22 धावा केल्या त्या अक्षयना. त्याला साथ देते तो रोहित. 7 चेंडू 12 धावा. दरम्यान पुढचा चेंडू परत एकदा मिस्टर ऑफ मारलेला स्ट्रेट जाऊचा सुरेख फटका आणि 4 धावा मिळतात त्या फलंदाज अक्षयला. अतिशय क्रिकेट म्हणला ज्याला देखणं फटका म्हणता येईल. संघाची धावसंख्या होती ती 7 षटका खेळ 4 बाद 102 आणि आता केवळ 6 चेंडू 8 धावांची गरज डायमंड स्पोर्ट्स संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि त्याला कारणीभूत संदीप मकवानाची आक्रमक फटकेबाजी ज्यानं संघासाठी 52 धावा केल्यात आणि अक्षय सावंतही मधल्या फळीतून आतापर्यंत नाबाद 8 बॉल 26 धावा म्हणजे स्ट्राईक रेट जवळजवळ 300चा. म्हणजे संदीप मकवाना जी फटकेबाजी केली तशाच प्रकारची फटकेबाजी अक्षय सावंतकडून. आणि शेवटचे 6 चेंडू आहेत आणि केवळ 8 धावांची गरज आहे. पण क्रिकेटमध्ये आपल्याला माहिती आहे की असं म्हटलं जातं क्रिकेट इज नॉट ओनली अ गेम ऑफ चान्स बट ऑल्सो ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामना कोणत्या बाजूने झुकेल हे काही सांगता येत नाही. एखादा चौकार, एखादा षटकार, एखादा नो बॉल, एखादा झेल सामना परतवू शकतो. दरम्यान शेवटचे षटक 6 चेंडू आणि 8 धावा पाहिजेत. अक्षय सावंत खेळतोय आक्रमक मूडमध्ये आहे. ज्यानं 8 चेंडूत आतापर्यंत 26 धावा केल्यात. अमर शेख स्टँडच्या बाजूला साधारणतः 10 ते 12 बॉलांचा स्टार्ट. राईट आर्म ओव्हर विकेट पद्धतीचा मारा. अमरचा चेंडू लेग तिकडे येणार. चेंडू फटकावला. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. 1 धाव फलंदाजाने घेतले. 4 बाद 104. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा पाहिजेत त्या सामना जिंकण्यासाठी. अक्षय सावंत खेळतोय 26 धावसंख्येवर. केवळ 8 चेंडू 26 धावा फटकावल्यात. बघूया या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो अक्षय. उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आहे. दरम्यान पुढचा चेंडू आणि सुरेख फटका मारलाय. पंचांचा 9 बॉलचा इशारा. आणि अशा प्रकारे डायमंड स्पोर्ट्स संघानं आज सामना जिंकलाय तो 6 विकेट्स ना. प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करून 110 धावा केल्या होत्या. पण डायमंड स्पोर्टच्या संघाकडून संदीप मकवाना आणि अक्षय सावंत यांची सुरेख आक्रमक फटकेबाजी आणि 6 गड्यांनी हा सामना जिंकलाय तो डायमंड स्पोर्टना. महालक्ष्मी स्पोर्ट्स व नयनतारा ऑप्टिकल्स, जय भीम स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या करंदारांना विनंती आहे, पंचांना विनंती आहे, सामना लगेचच चालू करायचा आहे. डायमंड सुपर किंग संघाकडून जर पाहिलं गेलं तर या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप मकवाना यांनी आपलं मॅन ऑफ द मॅचचं सन्मान चिन्ह व्यासपीठावरती येऊन घेऊन जायचं आहे. तर आदरणीय रशीद भाई डांगे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन संदीप मकवाना यांना नावाजायचं आहे. संदीप मकवाना यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे त्वरित. करंदार विवेक शिकलगार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री कक्षाजवळ पाहिजे. हा छोटा खेळाडू प्रेक्षक त्यानं चेंडू आणून दिलाय त्याबद्दल त्याला 10 रुपयाचं इथं बक्षीस दिलं जात आहे.
मॅचचा मानकरी ठरतोय संदीप मकवाना. तर मी विनंती करतोय रशीदभाई डांगे यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला संदीप मकवाना याला पुरस्कार द्यायचा आहे. आणि फजलूभाई डांगे, विवेक विवेक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. विवेक आताच्या झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय संदीप मकवाना. दोन्ही पंच मैदानात पोहोचलेले आहे. सामना चालू झालेला आहे. फलंदाज पहिली जोडी मैदानात. तर आताच्या झालेल्या 12वा सामन्यात खेळाडू, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू संदीप मकवाना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. तर पुढील सामना थेट कमेंट्री करतील ते आमचे पांडुरंग सर. पांडुरंग सर, ओव्हर टू यू.